जे तुम्ही बसलेले सेवेकरी लक्षात घ्या, आज इथे जवळपास 1500 सेवेकरी उपस्थित आहे। आता जी ताईंनी एक माळ घेतली महाराजांच्या समोर 12:39 आरतीला, आज या 7 दिवसाचं जे पुण्य असतं हे पुण्य या आरतीमध्ये भेटत असतं। तुम्ही भाग्यवान सेवेकरी आहात की 7 दिवस जरी तुम्ही पारायण केलं नाही तरी पारायण झाल्यानंतर ही जी आरती होती आजची सांगता आरती, त्या आरतीला 12:39 जन्मोत्सव आरती, या आरतीला उपस्थित राहिला आणि 1500 लोकांनी एका वेळेस जेव्हा एक माळ जप केली तर तुमच्या अकाउंटवर सामुदायिकरित्या 1500 माळी पडलेल्या आहेत। लक्षात घ्या। मला एक विचार करा ताई, एका व्यक्तीला जर 1500 माळी करायची असेल तर त्याला किती दिवस लागतील विचार करा। आणि आज आपण कुठल्याही मार्गात जावा, तुम्ही वारकरी संप्रदायाचे असेल कुठे असेल तरी सांगितलेलं आहे की भगवंत हा नामामध्ये आहे। तुम्ही जेवढा नाम जप कराल तेवढं भगवंत तुम्हाला स्मरेल, तेवढं भगवंत तुमचं रक्षण करेल। आता जर तुम्ही इथे पाहिलेलं असेल तर ही प्रहर सेवा तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही इथे आलेला असेल, महाराजांनी तुम्हाला बुद्धी दिली असेल की पहा, जर तुमच्या आयुष्यातील घरामध्ये जर काही प्रश्न असतील तर या स्वामी समर्थ केंद्रामध्ये येऊन फक्त महाराजांसमोर एक नारळ, खडी साखर, 1 रुपया महाराजांसमोर ठेवा। महाराजांना म्हणा, महाराज माझ्याकडनं काही सेवा इथून माग झाली नाही, पण इथून पुढे ज्या आरती तुम्ही मला या 1500 माळांचं मला पुण्य दिले, खरंच माझी काहीतरी मागची पुण्य आहे म्हणून मी इथे येऊन उभा राहिलो तुमच्या दरबारात। एक नारळ जरी नसेल तरी समोर या महाराजांसमोर मुजरा करा, नाक घासा आणि म्हणा, महाराज माझ्यावर कृपा करा, इथून पुढे मला तुमची सेवा करायची इच्छा आहे आणि माझी सेवा म्हणजे तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या ही मी तुम्हाला प्रार्थना करतो। असं म्हणून आज इथे आल्यानंतर आपण घरी जाताना काहीतरी आपल्या सोबत आपल्याला घेऊन जायचंय हा विचार करून या। लक्षात घ्या, जे सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायणाला बसलेले ते आतमध्ये नारळ ठेवले, त्रिशूळाच्या आकाराचे 2-2 भाग झालेले नारळ त्यांचे झालेले। विचार करा, एवढी ऊर्जा इथं आलेली आहे। तुमच्यातले काही सेवेकरी तर इथं थांबू पण शकत नाही, ज्यांच्या मागे खूप काय म्हणतो आपण पितृदोष जर तीव्र असेल तर तो माणूस या मंडपाच्या आत सुद्धा येऊन थांबू शकत नाही, कारण की त्याचा दोष जो आहे तो म्हणतो की कधी मी इथून घरी जाईल। या हातामध्ये ज्या वीणा आहेत या वीणा धरायला सुद्धा आणि इथे आरतीला येण्यास सुद्धा मागच्या 7 जन्माची पुण्य असेल तरच माणूस इथे येतो। लक्षात घ्या, तुम्ही भाग्यवान सेवेकरी आहात। आपण आल्यानंतर महाराजांना मुजरा करायचंय, महाराजांना सांगायचंय की या केंद्रामध्ये ज्या सेवा होतात ह्या सेवा आमच्याकडनं करून घ्या। आता बरेच सेवेकरी इथं पहिल्यांदा आले आहेत, फक्त हात वर करा की जे सेवेकरी पहिल्यांदा इथं आलेत। लक्षात घ्या, या केंद्रामध्ये 50% सेवेकरी असे आहेत की जे पहिल्यांदा आलेत। लक्षात घ्या, हा स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे। 7,500 सेवा केंद्र फक्त भारतच नाही तर विदेशामध्ये सुद्धा आहे। आपण जर मंदिरात गेला तर मंदिरात गेल्यानंतर आपल्या मनातला प्रश्न जो आपण मंदिरात जाऊन सांगतो तर तिथे ऐकणारे फक्त भगवंत असतात, पण आपल्याला उत्तर भेटत नाही। त्याचं उत्तर हे 7,500 सेवा केंद्र जे परमपूज्य गुरुमाऊलींनी उभे केले तिथे भेटतो। इथे आपले प्रश्न उत्तर करणारे सेवेकरी आहेत, आमचे इथे काका बसलेले आहेत जे प्रश्न उत्तर करतात। आपण जर त्यांच्या समोर बसले तर तुमचा चेहरा बघून तुम्हाला काय प्रश्न ते दादा काका सांगू शकतात, एवढी त्यांच्यामध्ये शक्ती आहे। त्याचप्रमाणे इथे वास्तू जे आहे, वास्तूचं सुद्धा तुम्हाला जर तुमचं घर वास्तूमध्ये जर काही दोष असेल तर ते वास्तूचे दोष सुद्धा तुम्हाला इथे 1ही रुपये न देता काढता येतील। आता तुम्ही विचार करत असाल, काही लोक असे असतात की ज्यांना असं वाटतं की वास्तुदोष हा याच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही, पण एक लक्षात घ्या, वास्तुदोषामध्ये काही